ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. माणुसकीचा जिवंत आदर्श. शेतकऱ्याच्या सतर्कतेने जखमी हरिणाला मिळाले जीवदान. वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक. देवणी तालुक्यातील कोनाडी गावात माणुसकी, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा प्रेरणादायी संदेश देणारी घटना घडली आहे. विष्णू चामले यांच्या शेतातील कंपाऊंड जाळीत एक हरिण अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणतीही भीती न बाळगता किंवा दुर्लक्ष न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. त्यांच्या या सतर्कतेमुळे एका मुक्या वन्यजीवाचे प्राण वाचविण्यात यश आले असून या घटनेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पंडित लासोने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेतकरी विष्णू चामले आणि दिलीप पाटील यांनीही बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले. अत्यंत संयम, दक्षता आणि काळजीपूर्वक हरिणाला कंपाऊंडच्या जाळीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचावादरम्यान हरिण जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पशुसेवक डॉक्टर महेंद्र काडे यांनी घटनास्थळीच हरिणाची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. तपासणीत हरिणाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील विशेष उपचारासाठी वनरक्षक पंडित लासोने यांनी त्या हरिणाला निलंगा येथे वनविभागाच्या देखरेखीखाली उपचारासाठी रवाना केले. सध्या त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीत अनेकदा वन्यजीवांकडे दुर्लक्ष होत असताना विष्णू चामले यांनी दाखविलेली संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. एका मुक्या जीवाचा जीव वाचवण्यासाठी शेतकरी, वनविभाग आणि पशुसेवक यांनी दाखविला समन्वय हा निसर्गप्रेम आणि सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट आदर्श मानला जात आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. देवणी प्रतिनिधी.